या ठिकाणी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचा जो योग ज्या पेजमुळे येत आहे, या पेजचे सगळे संयोजक आयोजक चंद्रशेखर टोगरे, तसेच ॲडव्होकेट TN अण्णा कांबळे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आज आपल्याशी संवाद साधण्याचा योगायोग होत आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू असताना यामध्ये कोरोनाचं मोठं असं संकट या देशामध्ये आणि जगामध्ये आलं आणि त्याचा परिणाम अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या या सगळ्या जन्मशताब्दीवर झाला। आणि मग असं असताना आपल्या मनामधला जो उत्साह अण्णाभाऊंचं जन्मशताब्दी वर्ष एका मोठ्या जल्लोषामध्ये, मोठ्या अशा धूमधडाक्यामध्ये अण्णाभाऊंचं जन्मशताब्दी वर्ष सामान्यातल्या सामान्य आणि तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवावं अशी अपेक्षा घेऊन, अशा भावना घेऊन अनेक लोक तयार होते। पण कोरोनाच्या संकटाने या सगळ्या स्वप्नांना कुठेतरी छेद मिळाला आणि हे सगळे स्वप्न जशाला तसे आहेत। आणि मग मला असं वाटतं की आपण लोकशाहीर साठे यांना समजून घेत असताना, यांना जाणून घेत असताना आपण सर्वांनी अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये अण्णाभाऊंचा एकंदरीत इतिहास आणि अण्णाभाऊंना अपेक्षित असा समाज या सगळ्या बाजू या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, आपण त्यांना जाणून घेतलं पाहिजे। अशा सगळ्या अनुषंगाने या फेसबुक पेजचा एक महत्त्वाचा भाग आहे। या फेसबुक पेजच्या माध्यमातून वस्ताद लहुजी साळवे प्रतिष्ठान या फेसबुक पेजच्या माध्यमातून यांना अण्णाभाऊंच्या विचाराचा आणि सगळ्या एकंदरीत कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची मानसिकता आहे। आणि मग यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि आपण या सगळ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण जनतेशी संवाद साधावा अशी माझी चर्चा झाली आणि आज मी त्या निमित्तानं आपल्या समोर आहे। सध्या मी एका महत्त्वाच्या मीटिंगच्या अनुषंगाने प्रवासामध्ये होतो आणि रस्त्यातच बाजूला मी गाडी थांबवून आपल्याशी संवाद साधत आहे। आपण सगळ्यांनी अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण ज्ञात आहात, अण्णाभाऊंना सगळेजण समजून घेत आहात, अण्णाभाऊंना सगळेजण जाणून घेत आहात। जे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला पाहत आहेत हे सर्वजण अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये जागृत असलेले समाज बांधव आहेत। पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला तळागाळातल्या लोकांच्या मनामध्ये अण्णाभाऊंचे विचार आणि अण्णाभाऊंचं कार्य पोहोचवायचं आहे। आणि हे सगळं पोहोचवत असताना खूप कष्ट घ्यावं लागतं, अनेक ठिकाणी जाऊन संघर्ष करावा लागतो। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्यातले अनेक सन्माननीय समाज बांधव मोठ्या अडचणीमध्ये, मोठ्या संकटामध्ये महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये आणि एकंदरीत सामाजिक चळवळीच्या बाबतीमध्ये अण्णाभाऊंना इथल्या समाजाला जागृत करण्याचं काम या माध्यमातून सगळेजण करत असतात। सध्या कोरोनाचं संकट आहे आणि ज्या बाबतीमध्ये या माध्यमातून हा प्रचार व्हायला पाहिजे तो आपल्याला करता येत नाही, प्रत्यक्ष लोकांच्या मध्ये जाऊन आता बोलता येत नाही। म्हणून यासाठीचं एक फेसबुक लाईव्ह हे एक माध्यम आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आणि उपयुक्त माध्यम सध्याच्या स्थितीमध्ये आहे। आणि याच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी अनेक वक्त्यांना, अनेक साहित्यिकांना, अनेक नेत्यांना
आपण गेल्या लॉकडाऊनपासून या जन्मशताब्दीच्या निमित्तानं अनुभव होता. अनेकांनी आपापल्या पद्धतीनं त्यांच्या सगळ्या चिंतनातून ज्या अण्णाभाऊंना त्यांनी पाहिलं ते अण्णाभाऊ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपण अनेकांना ऐकलं असेल, त्यामुळं मी सध्या स्थितीमध्ये जन्मशताब्दी वर्ष उपेक्षितांचं साहित्य लिहिणाऱ्या अण्णाभाऊंचं जन्मशताब्दी वर्ष हे उपेक्षितच राहिलं आणि ही पुन्हा एकदा नवी खंत आपल्या मनामध्ये राहून गेली. या जन्मशताब्दीच्या निमित्तानं अण्णाभाऊंना जो भारतरत्न पुरस्काराची जी मोठी आणि व्यापक चळवळ अण्णाभाऊंच्या जयंतीच्या 1 ऑगस्टच्या आसपास या सगळ्या दिवसामध्ये जी मोठी व्यापक चळवळ या राज्यामध्ये उभी राहिली होती, तर त्या चळवळीच्या माध्यमातून असं वाटत होतं, काही आशा मनामध्ये निर्माण झाल्या होत्या की बाबांनो आता अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळेलच, अशी एक आशा मनामध्ये निर्माण झाली होती. पण अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं किंवा अण्णाभाऊंच्या नावाचा जयघोष करत अण्णाभाऊंच्या या सगळ्या समाजाच्या भावनेशी खेळत या सरकारला अण्णाभाऊंना भारतरत्न द्यावा असं वाटलंच नाही. आणि अण्णाभाऊंसारख्या या एका दलित लेखकाला किंवा एका मातंग कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या लेखकाला जो मागवाडा निवडुंगाच्या एका आड वसलेला मागवाडा, ज्या निवडुंगाच्या याच्यातून तो मागवाडा दिसत सुद्धा नव्हता, अशा या मागवाड्यामध्ये जाऊन तिथल्या एका दलित साहित्यिकाचा जन्म होतो, जो साहित्यिक इथल्या प्रस्थापित साहित्यिकांना किंवा करमणुकीचं साधन म्हणून साहित्य लिहिणाऱ्या या सगळ्या साहित्यिकांना लाजवेल असं साहित्य लिहितो. आणि या साहित्याच्या माध्यमातून इथल्या कष्टकऱ्यांचा, कामगारांचं, इथल्या शोषितांचं, इथल्या मजुरांचं दुःख जगाच्या समोर मांडतो. असे विद्रोही साहित्यिकांना इथला मला वाटतं की हा जातीवादी देश भारतरत्न कसं काय देऊ शकतो, हे सगळे प्रसंग आहेत. पण एकंदरीत या महाराष्ट्रातल्या माझ्या समाज बांधवांनी जी काही व्यापक आणि आक्रमक चळवळ उभा केली होती, या चळवळीच्या माध्यमातून मला तरी किमान आशा निर्माण झाल्या होत्या की आता भारतरत्न मिळतोय की काय, पण तो मिळालाच नाही. पुन्हा एकदा हे जन्मशताब्दी वर्ष अण्णाभाऊंना उपेक्षित ठेवून गेलं. बांधवांनो, अण्णाभाऊंचं साहित्य अनेक अंगांनी आपण सगळेजण पाहतात, अनेक जण वाचतात. अनेकांना अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रेम आहे. अण्णाभाऊंच्या आयडियॉलॉजीबद्दलचे अनेक मतप्रवाह आहेत, पण सर्वजण अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये प्रामाणिक आणि स्वच्छ भावनेनं अण्णाभाऊंचा लढा शेवटपर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि अण्णाभाऊंना अपेक्षित असा समाज निर्माण करण्यासाठीचं काम करतात. आणि मग या अँगलने मी या निमित्तानं एवढंच मांडेन की आपण ही अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये जो भारतरत्नाचा लढा आहे, या लढ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये आपण एक व्यापक अशी मोठी चळवळ आपण उभी केली पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा विषय की अण्णाभाऊ साठे चालत असलेलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ गेल्या 6 वर्षापासून बंद आहे. आणि या महामंडळामध्ये स्वतःच्या कुटुंबाला सावरण्याची फाईल, ज्या फाईलला त्या स्वप्नाच्या अनुषंगानं लोक पाहतात, अशातल्या आपल्या समाजातले काही समाज बांधव, काही माता भगिनींनी ती फाईल त्या महामंडळामध्ये दाखल केली आणि खूप आशेनं त्या महामंडळाच्या त्या फाईलकडे वाट बघतायत. गेल्या 6 वर्षापासून ते वाट बघतायत आणि त्यांना असं वाटतं की ही फाईल माझी मंजूर होईल आणि या फाईलच्या माध्यमातून माझ्या कुटुंबाचा उद्धार होईल. आणि मग खूप लोक समाजातल्या महिला भगिनी असतील, तरुण असतील, ज्येष्ठ असतील की महामंडळात आमची फाईल पडून आहे आणि अनेक वर्ष झाली, पण ही काही महामंडळातून ही फाईल मंजूर होत नाही आणि कधी होईल अशा अपेक्षेनं अनेक जण वाट पाहत आहेत. पण महामंडळ गेल्या 6 वर्षापासून बंद झाले. बंद का झाले? तर महामंडळामध्ये घोटाळा झालाय आणि मग महामंडळामध्ये घोटाळा झाला म्हणून महामंडळ बंद आहे. बांधवांनो, देशाच्या सगळ्या विभागामध्ये अण्णाभाऊ साठे एकमेव असं महामंडळ आहे की याच महामंडळामध्ये घोटाळा झालाय? नाही. देशाच्या महामंडळामध्ये अनेक ठिकाणी इतके मोठे आणि इतके भयानक घोटाळे झालेत की त्या घोटाळ्याची रक्कम सुद्धा काही लोकांना मोजता येत नाही किंवा त्याच्या पुढं किती शून्य आहेत हे सुद्धा सांगता येत नाही.
आणि मग विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखी माणसं हजारो कोटी रुपये घेतात आणि देश सोडून जातात. मग ज्या बँकेतून हे पैसे घेऊन ते पळून गेले त्या बँका बंद झालेल्या नाहीत. आणि मग असं असताना या सगळ्या बँका बंद होत नाहीत तर त्यांना त्या बँका किंवा इथलं सरकार पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते. पण अण्णाभाऊ साठेंच्या महामंडळाच्या 300 ते 400 कोटीच्या घोटाळ्यामध्ये पूर्णपणे महामंडळ बंद होते. बांधवांनो, मातंग समाजाचं हे आर्थिक आधार असलेलं हे एक ठिकाण आहे. या ठिकाणाला लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं नाव आहे. आणि या महामंडळातून इथल्या मातंग समाजाच्या जीवनाशी, आर्थिक जीवनाशी अनेक अशा बाजू यांचे संबंध जुळलेले आहेत. आणि यालाच बंद करून मातंग समाजाचा विकास थांबवण्याचा मोठा या ठिकाणी प्रयत्न आणि मग मोठं षडयंत्र होत आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव असलेलं आर्थिक विकास महामंडळ आणि माझ्या समाजातल्या समाज बांधवांचं आर्थिक आधार असलेलं हे जे काही अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ आहे, ह्याला पुन्हा एकदा सुरू करण्याची गरज आहे. आणि मला वाटतं की आपण या माध्यमातून महामंडळ बचाव मोर्चाच्या अनुषंगाने आपण एकत्रित यावं असं मला या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटते. कारण हा एकमेव आपला आधार आहे आणि या आधाराला आपणच जपलं पाहिजे आणि यासाठी रस्त्यावर येण्याची आता गरज आहे. दुसरा एक विषय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जो विषय आहे किंवा जे बार्टी नावाचं जे काही संशोधन किंवा रिसर्च सेंटर सुरू आहे, या माध्यमातून इथल्या समाजातल्या गरीब अशा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊन त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उतरवलं जातं. अशा एका बार्टीच्या माध्यमातून ज्या बार्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय आणि धोरण समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय या 4 तत्वावर आधारित आहे. आणि या संशोधन केंद्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे, ज्यांना या देशामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय अपेक्षित आहे. पण या बार्टीमध्ये खरंच समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय मिळतो का हो? असं ज्यावेळेला हे सगळं परीक्षण करण्यात आलं त्यावेळेस या राज्यामध्ये या सगळ्या याच्यातून लाभ घेणारा समाज म्हणून मातंग समाजाकडे जर पाहिलं तर कुणी सुद्धा या लाभाचा एक मोठा फायदा घेऊन पुढे गेले असं झालेलं नाही. आणि मग याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारे जातीवाद झालाय. इथं सुद्धा समता नाही, या समतेच्या ठिकाणी तिथं विषमता निर्माण झालेली आहे. या ठिकाणी न्याय मिळण्याची अपेक्षा आहे, पण या न्याय मिळण्याच्या ठिकाणी आता अन्याय होत आहे. असं सगळं या ठिकाणी बंधुत्व अजिबातच नाही. आणि मग अशा या ठिकाणी मग अण्णाभाऊंच्या नावाने का होऊ नये असा एक प्रश्न मातंग समाजातले माझे काही ज्येष्ठ आणि विचारवंतांना पडलेला आहे आणि त्या अनुषंगाने ते काम करत आहेत. यासाठी आम्ही माझाही त्या सर्व माझ्या समाज बांधवांना अण्णाभाऊंच्या नावाने रिसर्च सेंटर व्हावं, संशोधन केंद्र व्हावं आणि या माध्यमातून समाजातल्या सगळ्या गरीब मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं आणि या समाजाचं भलं व्हावं यासाठी जो प्रयत्न सुरू आहे, या सगळ्या आंदोलनामध्ये फक्त कागदी आणि फेसबुकवरून न बोलता रस्त्यावर मी येणाऱ्या काळामध्ये उतरणार. हे सगळं अण्णाभाऊंच्या नावाने आरटी चालू व्हावं अशी सगळी अपेक्षा घेऊन काम करणारे जे लोक आहेत, या लोकांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर निश्चितच ही जी मागणी आहे ती योग्य मागणी आहे आणि याच मागणीच्या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा एकत्र यायला पाहिजे. या सगळ्या बाजू घेऊन समाजाचा उद्धार या समाजाच्या हातावर असतो. म्हणजे समाजातले जे काही युवक आणि जे काही नेतृत्व आहेत या लोकांच्यावर समाजाचा उद्धार होतो किंवा या लोकांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जो समाज यांच्या सोबत जातो अशा लोकांच्या हातामध्ये असतं की समाजाला अधोगतीच्या दिशेने घेऊन जायचं किंवा प्रगतीच्या दिशेने घेऊन जायचं हे तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. आणि मग आपण ज्या वेळेला ज्या पद्धतीनं
या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाचं नेतृत्व म्हणून काम करत असताना ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं जन्मशताब्दी वर्ष इतकं मोठं कोरोनाचं संकट असताना सुद्धा आपण मोठ्या ताकदीनं साजरं केलं, या अण्णाभाऊ फार मोठी व्यापक आणि प्रामाणिक समाजाबद्दलची भावना होती. आणि मग ही भावना घेऊन ज्या आपण अण्णाभाऊंना आपले बाप मानतो, आपले दैवत मानतो, त्यांच्या अनुयायी आपण स्वतःला समजतो, त्या अण्णाभाऊंचा तो प्रामाणिक लढा घेऊन पुढे जाण्याची आज गरज आहे. आणि या सगळ्या मागण्या मान्य होण्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यांनी संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे. या मागण्या जर मान्य होत नाही तर आज महाराष्ट्रातल्या मातंग समाजाकडं कुठल्याही पद्धतीचा सुधारण्याचा कुठलाही आधार महाराष्ट्रातल्या मातंग समाजाकडे नाही. तुम्ही सगळ्या समाजातल्या माझ्या सगळ्या समाज बांधवांचं तुम्ही सगळ्या या महाराष्ट्रातल्या कुठेही जाऊन तुम्ही चिंतन केलं तर मला असं वाटतं की मातंग समाजाकडं प्रगतीच्या पथावर येण्यासाठीचं कुठलंही साधन नाही. आणि मग जी काही शासनाकडून जी निर्माण झालेली साधनं आहेत त्याच्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, आता बार्जीची संकल्पना आहे, आणि हे सगळ्या गोष्टी झाल्या. आयोग जो आहे तो आयोग लहुजी साळवे अभ्यास आयोग हा जशाला तसा पडून आहे. अनेक आपल्या अण्णाभाऊ साठेंचं, देशपिता लहुजी साळवेंचं, ही सगळी आपल्या महामानवांची स्मारकं जशाला तशी पडून आहेत. आणि मग ही सगळी साधनं जी याच्यामधलं जो महामंडळ आहे किंवा आर्थिक स्थापन होण्याचा जो काही भाग आहे, या दोनच अशा मातंग समाजाकडे सध्या तरी आहेत. आणि मग याच्याच माध्यमातून समाजाचा विकास होणार होता, पण हेच सगळं बंद आहे. मग सध्याच्या कंडिशनमध्ये मातंग समाजाकडं पुन्हा नव्यानं उठून उभा राहण्यासाठी काय आहे? तर मला वाटतं की आपल्याकडं या पद्धतीचं कुठलंही साधन नाही. आणि मग ही साधनं निर्माण करण्याचं, समाजाचा आधार निर्माण करण्याची ठिकाणं, याची जबाबदारी तुमच्या आमच्या आहे. आणि आपण जर हे केलं नाही, या समाजाला उभं करण्यासाठी आपण हे जर काम केलं नाही, आणि तर समाजाचं फार मोठं नुकसान येणाऱ्या काळामध्ये होईल. मला वाटतं की आपल्यामधले जे काही लोक काही संघटनात्मक पातळीवर वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळे लोक काम करत आहेत, पण हे सगळं मातंग समाजाचा विकास व्हावा याच भावनेतून करत आहेत. पण करत असताना वेगळं होऊन करत आहेत. फक्त माझी या निमित्तानं सगळ्या माझ्या संघटनेच्या प्रमुखांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक होऊन काम केलं पाहिजे. आपल्याजवळ सगळ्यांच्या जवळ देशपिता लहुजींचं मोठं नाव आहे, मुक्तामाईचं मोठा आदर्श आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा आहे, सर्वच महापुरुषांचा या राज्यामध्ये आहे. पण या राज्यामध्ये या राज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणलं जातं. या राज्यामध्ये शाहू महाराजांचा जन्म झालेला आहे. या राज्यामध्ये अनेक महापुरुष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सगळं महान असं कार्य या राज्यामध्येच आहे. महात्मा फुलेंचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं महान साम्राज्य, ज्याच्यामध्ये सर्वांना न्याय देणारा एक राजा म्हणून या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. असे सगळे महान लोक या राज्यामध्ये, आणि म्हणून या राज्याची ओळख पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आहे. पण मला वाटतं की या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये खरंच पुरोगामित्व सुरू आहे का, चालू आहे का, किंवा त्या पद्धतीनं वागणूक इथल्या जाती व्यवस्थेने हीन ठरवलेल्या लोकांना मिळते का? नाही मिळत. या पुरोगामित्वाच्या नावाखाली हत्या आणि अन्याय आणि अत्याचार चालू आहेत, याच्याकडेही लक्ष वेधण्यासाठी समाजातल्या माझ्या समाज बांधवांनी एकजूट होणं गरजेचं आहे. तुम्ही जर पाहिलं असेल की अनेक ठिकाणी अनेक अशा पद्धतीच्या भयानक हत्या होत आहेत. हत्या का होत आहेत? की हा फक्त खालच्या जातीचा आहे म्हणून, खालच्या जातीचा असून याच्यामध्ये एवढी प्रगती का झाली म्हणून, खालच्या जातीचा असून हा आम्हाला जाब विचारतोय म्हणून, किंवा खालच्या जातीचा असून याच्याकडे एवढी मोठी जमीन आहे म्हणून हत्या होते. खालच्या जातीचे आहेत आणि हे सगळे गरीब आहेत, आणि मग म्हणून आपल्या महिलावर चाल करण्याची धाडस इथल्या जातीवादी विकृत अशा लोकांचं धाडस होते. आणि मग या सगळ्या धाडसाच्या पाठीमागची यांच्या या जातीवादी लोकांचं जे धाडस होते, यांना भीती वाटत नाही आपली. या भीती न वाटण्याचं कारण शोधलं तर त्याचं एकमेव कारण आहे की आज तुम्ही आम्ही सगळेजण एक नाही.
आणि म्हणून मला वाटतं की आपण सगळ्यांनी एक होणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही सगळेजण विचार करा की एकीची भाषा बोलली जाते पण एकत्र मात्र येत नाही आपण. तर एकत्र येण्यासाठीचे अनेक असे विषय आहेत ज्याच्यामध्ये आपण एकत्र येऊन लढू शकतो. किमान एक लढा आपण समाजासाठी लढूया. समाजातल्या काही विधायक समाजाच्या जिव्हाळीशी निगडीत अशा मागण्या मान्य झाल्यानंतर पुन्हा आपण सगळेजण आपापलं राजकारण आपापल्या पद्धतीनं करूया. पण या सगळ्यासाठी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला मी वाशिमच्या भागामध्ये गेलो, 1 ऑगस्टला इकडे अण्णाभाऊंचा जन्म होतो. जन्मशताब्दी वर्ष मोठ्या ताकदीनं साजरं केलं जातं. आणि त्याच अण्णाभाऊंच्या जन्मदिनाच्या निमित्तानं अण्णाभाऊंच्या नावची पाटी लावण्यासाठी अण्णाभाऊंना या ठिकाणी एक पाटी लावण्यासाठी एका तरुणाला स्वतःचा जीव द्यावा लागतो. हे खूप वाईट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये, जसं मी मगाशी सांगितलं की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये अण्णाभाऊंच्या नावची पाटी लावण्यासाठी 1 ऑगस्टलाच एका तरुणाचा खून होतो. तर हे जे सगळं आहे खूप भयानक आहे. आणि मग हे सगळं भयानक परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्यातल्या काही लोकांना, ज्यांचं पोट भरलंय, ज्यांची कौटुंबिक परिस्थिती चांगली आहे, यांनी तन मन धनाने या सगळ्या सामाजिक चळवळीमध्ये पुन्हा एकदा उतरलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण या सगळ्या भागामध्ये आपण जर काम करत राहिलो तर मला वाटतं की येणारा काळ हा उज्ज्वल असेल. आता या पाठीमागं समाजामध्ये काय झालं नेमकं, किंवा समाजातले लोक कसे आहेत, समाजातले नेतृत्व किंवा सध्याची स्थिती काय आहे, सध्याची काय आहे, यापेक्षा आपण नवीन काही योजना किंवा नवीन काही प्लॅनिंग आखल्या आणि नव्या तरुणांनी किंवा सगळे नवीन डिझाईन समाजासाठीची बनवून एक ध्येय धोरण बनवून आपण त्याच अनुषंगाने जर काम केलं तर मला वाटतं की निश्चित येणाऱ्या काळामध्ये बदल होईल. म्हणजे त्याच परिस्थितीला धरून आपण त्याच विषयावर सतत बोलतो पण बदल मात्र काही होत नाहीत. मग हे बदल होण्यासाठीचं काय नियोजन आहे, किंवा बाबा आता हल्ला होतोय आणि मग हल्ला झालाय आणि हल्ल्याच्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं, गुन्हा दाखल होत नाही, त्याच्यामधली ती जी अपेक्षित अशी कलमं आहेत ती लागू केली जात नाहीत, असं सगळं होत असतं. किंवा मग त्या आरोपीला अटक होत नाही, पुन्हा आरोपी कुठं तर गायब असतो, पोलीस त्याला पाठीशी घालतात, असं सगळं हे पुन्हा पुन्हा सुरूच आहे, प्रत्येक ठिकाणी चालू आहे. मग या सगळ्यासाठी नवीन प्लॅनिंग आपल्याकडे काय आहे? कारण आपल्याला माहिती आहे की हल्ला तर होतोच, हल्ला होण्याचं कारण हे जातीवादच आहे, पण पुन्हा त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्याच्या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीने त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असतो, त्या ठिकाणी आपल्याला त्यांना न्याय देता येत नाही. आणि मग म्हणून आपण नव्यानं पुन्हा काही डिझाईन आपण सगळे नवीन तरुण मिळून बनवूया असं मला तरी वाटतं. कारण तुम्ही ज्या वेळेला मी सगळं हे पाहतो खूप भयानक अवस्था आहे का लोकांच्या, अगदी खाण्यापिण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्यांचं पोट कसं ते भागवतात मलाच प्रश्न पडतो. ज्या वाशिमच्या तरुणाची हत्या झाली त्याच्या पाठीमागं आई आहे, वडील आहे आणि त्या दोघांना एकटाच मुलगा होता, त्याच्या पश्चात त्याची बायको आहे, त्याला 3 मुलं आहेत आणि तो तरुण निघून गेला. मग आता त्या कुटुंबांना जगायचं कसं, असे अनेक प्रश्न आहेत. हा एक विषय मी सांगतोय म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातले असे अनेक विषय आहेत आणि या सगळ्या विषयाला धरून समाजातल्या सामाजिक जाणीवेचा मी या समाजाचा घटक म्हणून अनेक लोकांनी याच्यात सहभागी व्हायचे. आणि हेच तुमचा सहभाग येणाऱ्या पिढीला घडवू शकतो, येणाऱ्या पिढीला ताकद देऊ शकतो, येणाऱ्या पिढीचं उज्ज्वल असं भविष्य घडवू शकतो असं मला वाटतं. पण अनेक ठिकाणी आपल्यातले अनेक जे काही सगळ्या अंगाने सगळे लोक जे काही ज्या पद्धतीने उभा राहिलेत, मग कर्मचारी वर्ग असेल, प्राध्यापक असतील, साहित्यिक असतील, लेखक असतील, वक्ते असतील, नेते असतील, या सगळ्यांच्या आयडिओलॉजिकल वेगवेगळ्या गटतट निर्माण झालेले आहेत किंवा यांचे संघटनात्मक वेगवेगळे गट निर्माण झालेले आहे. याच आयडिओलॉजीला
आम्ही मानणार आणि या आयडियॉलॉजीच्या पलीकडं आम्हाला काही सांगायचं नाही, किंवा हाच झेंडा आमचा, मी नेहमी याच्यावर बोलत असतो की हाच आमचा झेंडा आणि मग या झेंड्याच्या पलीकडं आम्हाला काय सांगायचं नाही, आम्ही जे म्हणतोय तेच खरं. पण कुठंही माझा समाज, माझ्या जातीची, माझ्या रक्ताची माणसं म्हणून कुठंही तडजोड या बाबतीत होताना दिसत नाही. कारण ही गोष्ट आयडियॉलॉजी कुठलीही असेल त्या माणसाला समजावून सांगण्यापर्यंत आपण तितक्या पद्धतीनं त्यासोबत व्यवहार, चांगल्या पद्धतीचे व्यवहार ठेवले पाहिजे. तो जर त्याला ते समजत नाही म्हणजे त्याच्या जवळचं ते अज्ञान आहे आणि मग त्याच्या अज्ञानावर चिडून आपण त्याला बाजूला ढकलणं किंवा त्याला कुठंतरी अडाणी समजणं किंवा अडाणी ठरवणं हे थोडंसं चुकीच्या पद्धतीचं आहे. म्हणून या सगळ्या आयडियॉलॉजीमध्ये विभागलेले लोक त्यांच्या मात्र या सगळ्या आयडियॉलॉजीवर ठामच आहेत. आयडियॉलॉजीच्या बाबतीमध्ये ठाम असणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. पण ते आपल्या समाजातल्या लोकांना व्यवस्था समजू देत नाही. कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्याला त्याच्या 2 वेळच्या कुटुंबाच्या 2 वेळच्या जेवणाची चिंता पडलेली असते आणि त्याला प्रश्न पडलेला असतो की बाबांनो, मी कसं माझ्या कुटुंबाला जगवू, माझं कुटुंब कशा पद्धतीनं त्याला 2 वेळचं जेवण मिळेल. आणि मग त्याच्यासाठी तो दिवसभर झटत असतो, काही वाटेल ते काम करत असतो आणि मग त्याला 2 वेळचं जेवण मिळतं का नाही मिळतं याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. आणि मग अशातून त्याला कशी आयडियॉलॉजी सुचेल? तर मग आपण त्याला काहीच कळत नाही म्हणून त्याला येडं समजून किंवा त्याला काहीतरी मूर्ख समजून, त्याला मूर्ख ठरवून त्याला इग्नोर करण्यामुळं या सगळ्या आयडियॉलॉजीतल्या नेतृत्वांचा आणि या सगळ्या समाजाचा जो संपर्क तुटलाय, हा संपर्क जोडण्याचं एक मोठं काम मी करतोय. मला अनेक जण म्हणतात की बाबांनो भाऊ, तुम्ही याच आयडियॉलॉजी प्रमाणे, अण्णाभाऊंची ही आयडियॉलॉजी आहे आणि याच पद्धतीनं तुम्ही का वागत नाहीत, किंवा हे लोकांच्या या गोष्टी तुम्ही का सहन करता, या पद्धतीनं लोकांना तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे. पण मला वाटतं की मी माझ्या समाजाला समजावून सांगणं वेगळं, हे तोंडी सांगणं वेगळं, पण त्यांच्या गरजा भागवणं किंवा त्यांच्या गरजा का पूर्ण होत नाहीत आणि मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे यासाठीचा लढा उभा करणं वेगळं. म्हणजे 2 शब्द बोलायला कानाचं काही जात नाही, पण त्याची गरज काय आहे, त्याला अपेक्षित काय आहे, तो असा का वागतोय, त्याच्या जवळ जाऊन ते जाणणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी सर्वांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, महाराष्ट्रातल्या सगळ्याच, आणि तुम्हीही जाणून घेतलं पाहिजे. तो आपलाच आहे, त्याच्याजवळचा तो जो काही झेंडा, ज्या पद्धतीचा वेगळ्या रंगाचा झेंडा आहे किंवा त्याच्या डोक्यामध्ये जी काही आयडियॉलॉजी त्याला त्याच्या त्या एकंदरीत वातावरणातून मिळालेली आहे, म्हणून त्याचा द्वेष करणं हे माझ्या किमान बुद्धीला पटत नाही. कारण त्याच्या अंगात असलेलं रक्त आणि माझं रक्त हे एकच आहे. त्याचा माझा समाज एक आहे. ज्या समाजात मी जन्मलो तो समाज एक आहे, ज्या समूहात मी जन्मलो तो समूह एक आहे. तो पण तितकाच दुःखी आहे जितका मी दुःखी आहे. आमच्या दोघांचे दुःख सारखेच आहेत आणि समदुःख्यांनी एकत्र यायला पाहिजे, असं म्हणजे हा सिद्धांत आहे. आणि जर समदुःखी दोघांचंही दुखणं एकच आहे, पण त्या डोक्यात भरलेल्या आयडियॉलॉजीमुळं तो जर विभागून राहत असेल तर समदुःख्यांचं दुःख या देशामध्ये, किमान या जातीवादी देशामध्ये तरी पूर्ण होईल असं मला वाटत नाही. म्हणून या अनुषंगानं आपण सगळ्यांनी काम करूया आणि महाराष्ट्राच्या येणाऱ्या काळामध्ये एक नवी क्रांती मातंग समाजामध्ये घडवूया, असं या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर मांडतोय. जाता जाता मी एक वाक्य सांगतो अण्णाभाऊंचं, की अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरी तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल, पण फकीरा कादंबरी लिहिण्यापाठीमागची अण्णाभाऊंची प्रस्तावना तुम्ही सगळ्यांनी वाचा, ज्याच्यामध्ये अण्णाभाऊ म्हणतात की मी ज्या वेळेला पाळण्यात होतो त्यावेळेला फकीरा भेडसगावचा खजिना लुटत होते. भेडसगावचा खजिना लुटण्याची जी काही भावना फकीरांची होती, ती युद्ध लढण्याची जी काही गरज होती ती फकीरांची स्वतःसाठी नव्हती. समाज ही व्यापक भावना घेऊन ते त्या खजिना लुटत होते, जीवाची बाजी लावत होते. ज्यावेळेला तो खजिना लुटून ते पुन्हा यायला लागले त्यावेळेला त्यांनी अण्णाभाऊंच्या कुटुंबाला भेट दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबांनो, अण्णाभाऊंच्या कुटुंबाला भेट दिली आणि अण्णाभाऊंच्या जन्माची बातमी त्यांना कळाली आणि मग या बातमीशी अण्णाभाऊंचा जन्म झाला, माझ्या बहिणीला मुलगा झाला, या भावनेनं ते आनंदित झाले
आणि त्यांनी त्या चांदीच्या जे खजिना लुटला होता त्याच्यातल्या चांदीच्या सुरती रुपया काढल्या आणि त्या अण्णाभाऊंच्या आत्यांच्या ओटीमध्ये टाकल्या आणि सांगितलं की बाळ आणि बाळंतिणीची काळजी घ्या आणि निघून गेले. हा एवढाच महानायक फकीरा आणि लोकशाहीर अण्णाभाऊसाठी या दोघांचा संबंध. पण ज्यावेळेला अण्णाभाऊ मोठे झाले, लिखाण करायला लागले, लिहायला लागले, त्यावेळेला या सगळ्या महानायक फकीरांची ही सगळी गोष्ट अण्णाभाऊंना समजली आणि अण्णाभाऊंना याचं उपकार वाटू लागलं की त्या 2 ओंजळी चांदीच्या सुरती रुपयाची गुटी मी खाल्लेला कलावंत आहे, याची त्यांच्या मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण झाली आणि प्रचंड असे उपकार अण्णाभाऊंना वाटायला लागले आणि या उपकाराची परतफेड मी काही करून करणार असं अण्णाभाऊंना वाटायला लागलं. आणि म्हणून अण्णाभाऊंनी मग ही परतफेड कशी करायची, या महानायकाच्या या सामाजिक जाणीवेतून जो लढा त्यांनी, ऐतिहासिक लढा बेडसगावच्या खजिन्यासाठी उभा केला आणि त्या लढ्यातून जी काही खजिना लुटून मला जे अण्णाभाऊ महानायक फकीरांनी घुटीच पाजली, घुटी खायला दिली, त्याची परतफेड कशी करू म्हणून अण्णाभाऊंनी त्या वारणेच्या खोऱ्यामध्ये, त्या सगळ्या डोंगर दऱ्यामध्ये विस्कटलेलं, लपलेलं, दुर्लक्षित झालेलं महानायक फकीरांचं कर्तृत्व अण्णाभाऊंनी एकत्रित केलं आणि ते फकीराच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलं. म्हणून फकीरा आज तुम्हा आम्हाला समजले. हे फकीरा लिहिताना अण्णाभाऊ काय म्हणतात की हा फकीरा माझा फकीरा आहे, म्हणजे ज्याच्याबद्दल मी लिहितोय तो माझा आहे म्हणून मी लिहितोय, त्याच्याबद्दलची माझी आपुलकीची भावना प्रामाणिक आहे म्हणून मी लिहितोय. तसंच त्याच अण्णाभाऊंच्या नावाचा आपण सगळेजण जयघोष करतो. त्याच अण्णाभाऊंचे तुम्ही वैचारिक वारसदार आहात, मी पण एक वैचारिक वारसदार आहे. आणि मग या प्रामाणिक अण्णाभाऊंचं काम घेऊन आपण पुढे जात असताना आपणही प्रामाणिक असलं पाहिजे. जसं माझं म्हणून अण्णाभाऊ लिहित होते तसंच माझं म्हणून आपण समाजाचं काम केलं पाहिजे. तुम्ही मला माझं म्हणलं पाहिजे, मी तुम्हाला माझं म्हणलं पाहिजे आणि आपण मिळून हा माझा समाज या भावनेतून येणाऱ्या काळामध्ये माझ्या समाजाचं मोठं व्यापक काम आपण उभा केलं पाहिजे, अशी अपेक्षा या प्रसंगी मी तुमच्या सगळ्यांच्याकडून व्यक्त करतो. आणि पुढच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी मला आपण सगळ्यांनी रजा द्यावी आणि या लहुजी साळवे, वस्ताद लहुजी साळवे प्रतिष्ठान या पेजच्या माध्यमातून मला लोकांच्यापर्यंत पोहोचण्याची संधी माननीय चंद्रकांत टोगरे आणि माननीय ॲडव्होकेट TN अण्णा कांबळे साहेब यांनी त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी यांनी मला, सिंधुताई कांबळे आहेत, या सगळ्यांनी मला ती उपलब्ध करून दिली. त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी काळजी घ्या. या ठिकाणी मी थांबतो. जय लहुजी, जय भीम, जय अण्णा, जय भारत.